आली नवरी आली, माहेरचं सुख सोडून सासरचं नशीब घेऊन आली. राधिका ओवाळते आरती तुझी, आज तू राणी फुलाची साज, उद्यापासून मात्र रोजचीच लाज. चला बरं घरामध्ये चला, लय ऊन लागायले. आई जरा मी बाहेर जाऊन येतो. कुठं चाललास? लग्नाची पार्टी बाकी आहे ना, मित्रांना द्यायची, ती द्यावं म्हणलं. काय करायची पार्टी बिर्टी रे? उगा पैशाचा नसतावा. अगं कमला, करू दे की पोरं सोरं हत. तुम्ही ना शांत बसा, तुम्हाला कळत नाही याच्यातलं. हे बघ सूरज, उगा पोरायला कुठं काही नेऊन पार्ट्या बिरट्या देत बसू नको, विनाकारण पैसे खर्च होतात. आई तू तेवढं टेन्शन घेऊ नको, काय लय मोठी पार्टी नाही, काही नाही. हे बघ सूरज, जरा हिसाबामध्ये बरं का. अगं हो ग आई. बरं जाऊन येतो मग मी. आई ओ ऐका ना, काय राधिका? तुम्ही चहा नाश्ता काही घेतला नाही? नको, यावेळेला चहा नाश्ता काही नको मला, मी जरा बाहेर जाऊन येतो. आणि हो राधिका, रात्रीचं जेवण बनवू नको माझ्या नावचं. बरं आई येतो थोड्या वेळात मी. आई तुम्ही तरी नाश्ता करणार ना? नाश्ता नको मला काही. एक काम कर, तू आमच्या दोघांसाठी चहा कर, स्वयंपाकाचा येळ झालाय, कुठं नाश्ता करत बसती आता. बरं आई. कमला, राधिका किती चांगली आहे. तुम्हाला कळतं तरी का कोण कसं आहे काय नाही ते? तुम्हाला सुमन बी लई चांगली वाटायची नाही? हो ती चांगली होतीच बिचारी. दिसायला तेवढीच चांगली होती, पण वांझुटी होती. आत्ता इला काय झालं? पडली बिडली की काय? कमला उठन जाय. आई आपल्या घरामध्ये कोण आले बघा की. आई आई ही कोण बाई आहे बघा की, आपल्या घरामध्ये आली. तू तू का करायलीस इथं? तुला किती वेळा सांगितलं रूमच्या बाहेर निघू नको म्हणून, तरी तू बाहेर आलीस. आई कोण आहे ही? अगं राधिका घाबरू नकोस, ही माझी मुलगी आहे. ही पागल झाली ग. काय? अगं हो राधिका, काय सांगू तुला, माझ्या पोरीचं नशीबच लय खराब. आई अगं हो राधिका, काय सांगू तुला मी, माझ्या पोरीचं लयच नशीब खराब. बिचारीचं लग्न झालं आणि तिच्या घरच्यांना तिला मारून हाकलून लावलं. तिचं त्या पोरावर लय प्रेम होतं, तिच्या नवऱ्यावर. पण काय करती, तिच्या सासून तिचा लय छळ केला. ती जीव द्यायला जाऊ लागली, म्हणून मी आपल्या घरी घेऊन आले तिला. काय सांगू माझ्या पोरीची कथा तुला. काय आई, असं झालं ताई सोबत? मला तर विश्वासच बसना झालाय. मग आई ही गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली? काय सांगू राधिका तुला माझ्या मुलीची गोष्ट? हे सांगू की माझी मुलगी पागल आहे म्हणून? नाही आई, तसं नाही. पण आई, असं एका रूम मध्ये जर कोंडून ठेवलं तर त्यांच्या डोक्यावर अजून जास्तच परिणाम पडेल ना. त्यांना असं घरात बसू देत जा ना, आपल्या सोबत राहील, थोडंसं खेळून हसून राहील, तर दिमागावर चांगला प्रभाव पडेल ना आई. माझं बाळ कुठे? बाळ? हो राधिका, हिला लेकरू बाळ होत नव्हतं, म्हणून तर तिची सासू तिचा लय छळ करायची आणि तिचा नवरा सुद्धा तिला लय त्रास द्यायचा. मग आई तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेल्या? तुम्ही गेल्या असत्या, त्यांची कंप्लेंट केली असती तर थोडंफार काही ना काहीतरी फरक पडला असता ना. हो राधिका, गेले असते, पण उशीर झाला. मला तिनं तिच्या मनातलं दुःख काही सांगितलंच नाही. ती जोपर्यंत वेडी झाली नाही तोपर्यंत तिच्या सासू सासऱ्यांनी, तिच्या नवऱ्याने तिचा लय छळ केला आणि ती पूर्ण वेडी झाली. तेव्हा मला समजलं, आता पोलीस स्टेशन जाऊ की कुठं पण जाऊ, काहीच फरक पडणार नाही. माझी मुलगी मला जशी होती तशी परत तर भेटणार नाही ना, म्हणून मी काहीच केलं नाही. मी अभागी आई आहे ग राधिका. बरं असो आई, आपण काळजी घेऊया ताईची. नको राधिका नको, ही चूक तू करू नको. डॉक्टरांनी सांगितलंय बाहेर जर सोडलं तर ही कुणावर बी घात करू शकेल, म्हणून हिला आम्ही रूम मध्ये बांधून ठेवतो, बंद करून ठेवतो एका खोलीमध्ये. पण आई, एकदा सांगितलं ना नको तर नको, जास्त शहाणपणा करू नको राधिका.
चल आता मला मदत कर, इला रूम मध्ये नेऊन सोडूता. ताई 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 बघा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले. उठा बरं, हे खाऊन घ्या. बाळ बाळ माझं बाळ कुठे? ताई तुम्ही आधी नाश्ता करा आणि मग तुम्ही बऱ्या झाला ना, मग तुम्हाला बाळ होणार. मी सांगितलं ना, मी पागल नाही म्हणून. हो ताई, पागल कोण म्हणलं तुम्हाला? तुम्ही पागल नाही. तुमची तब्येत खराब झाली ना, एकदा का तुमची तब्येत बरी झाली ना, मग तुम्हाला बाळ होईल. त्याच्यामुळे तुम्हाला आधी खावं लागणार काहीतरी. तू ना या घरातून जा, नाहीतर तुला पण माझ्यासारखं व्हावं लागेल. काय? हो तुला पण माझ्यासारखंच करतील हे लोक. काय ताई, काय बोलायला तुम्ही? उठा बरं, आधी नाश्ता करून घ्या. मी इथं प्लेट ठेवते, नाश्ता करून घ्या तुम्ही. मला काही कामं आहेत, ते कामं आवरून घेते मी. बापरे, ताई काय बोलल्या? ऐक ना, तुझं नाव राधिका आहे ना? राधिका? हो, पण तुम्हाला कसं माहित? मी पागल नाही, मला या लोकांनी पागल केलं. ताई तुम्ही कोण आहात? मी कोण आहे? आई किती सुंदर आहे वहिनी. हा मग सून कोणाची आहे? वहिनी तुम्ही काही पण म्हणा, लाखात एक शोधून काढली बघा सून तुम्ही. मग बाई 56 पोरी नाकारल्या मी. मला जी सुंदर वाटली, जी योग्य वाटली या घरासाठी, तीच करून आणली लाखातली एक. आणि माझ्या सूरजला पण लई आवडली. पण सुमन ऐक बाई, कान खोलून, या घरामध्ये सासूच्या शब्दापुढे जाता येणार नाही. हो काकू, त्या सासू नाही तर आई आहेत माझ्या. अरे वा, तुला तर बोलता पण छान येतं. तसं वहिनी तुमच्या सुनबाईच्या माहेरच्या लोकांनी भरभरून दिले वाटतं सामान. हो मग देणारच ना, आता एकुलता एक माझा मुलगा. तशी माझ्या घरामध्ये कशाचीच कमी नाही बघ सुमन. पण ना, माझ्या लेकासाठी जो संसार येईल ना, ते मला लई चांगला वाटल, म्हणून आम्ही एवढी मागणी केली. नाही तर या घरात तुला कशाचीच कमी नाही बघ. बरं कमला, किती वेळ उभं करती तैला? आरती कर लवकर आणि लेकराला घे घरामध्ये. थकून गेले असतील लेकरं. वहिनी तुमच्या गळ्यातला हार खूप सुंदर आहे हो, मला तर खूप आवडला. असं का? माझ्या आईची पसंत आहे ही. बरं चला या बरं घरामध्ये. हे बघा काय झालं हिला दिवसा ढवळ्या झोपायला. हिच्या का बापाच्या घरची नोकरी नव्हतं का घरातले काम करायला? एक तर उठते बाई उशिरा, आणि मग काम किती वेळ संपत नाहीत. आणि आज तर बाई अर्धे काम करून येऊन झोपली. बाकीचे काम कायच्या माईला बोलू की काय करायला आता? सुमन, ए सुमन. हाय हाय गे, घरातले काम का तुझ्या बापाला बोलवती का तुझ्या माईला बोलवती करायला? आई मीच करते ना घरातले सगळे काम. मग दिवसा ढवळ्या झोपायलीस का म्हणतो? आई खाया पिण्याचे काम सगळे करून घेतले. माझं ना डोकं लई दुखायलंय. मी म्हणलं अर्धा तास आराम करते, मग राहिलेले काम थोड्या वेळानं करून घेते. हे तुझे रोजचे नाटक झाले तर. कधी म्हणतीस माझं डोकं दुखायले, कधी म्हणतीस माझं पोट दुखायले, कधी सांगतीस मला चक्रा यायला. आता मग आई तुम्ही मला दवाखान्यात का म्हणून दाखवणार झाल्या? माझी तब्येत बरोबर राहणार झाली. मी तशीच काम घरातले करायले. मला एकदा दवाखान्यात नेऊन दाखवा की आई. नाही तर मग मला माझ्या माहेरी तरी जाऊ द्या की काही दिवसासाठी. माझी तब्येत बरोबर नाही, मला उभं राहावं वाटना झालंय. तेवढंच राहिलंय आता, दवाखान्यात जाऊन पैसा बर्बाद करायचा. गोळी खायची तुला सांगितली होती ना, दिली होती ना आणून गोळी तुला सूरजनं. आई ती गोळी मी खाल्ली, त्या गोळीनं काहीच झालं नाही. मला काहीतरी दवाखान्यात जाऊन प्रॉपर इलाज करावा लागल ना आई. मला माहित नाही, मला थंडी वाजून यायली, काम करा वाटना झाले. ताई ताकदच राहिली नाही अंगामध्ये माझ्या. तुझे हे नाटक बघून आणि ऐकून माझं ना डोकं पिकून गेले. घरात कोणते पाहुणे रावणे आले की तुझे हात थरथरतात, तुला कोणतं काम होत नाही, तुला चक्रा येतात. लोकांच्या सुना बघत नाहीस का?
सकाळी 5 वाजता उठून घरातले सगळे कामं करतात आणि तुला बाई 6 वाजून गेले तरी येऊन मला उठवावं लागतंय. उठ ग म्हणून सुमन, उठ ग. तुझ्या माईनं तुला काही शिकवून पाठवलं नाही का इथं? 56 पोरी बघितल्या होत्या आणि तूच मला आवडलीस. घरात आणलं तुला तर तुझे नाटक असे सुरू झाले. तर आई आई मी नाटक करणं झाले हो. मला एकदा दवाखान्यात न्या की तुम्ही. नाही तर मग मला 4-8 दिवसासाठी माझ्या माहेरी तरी जाऊ द्या की. माहेरी जायचंय तुला? मग एक काम कर, तुझ्या बापाला ना तर तुझ्या माईला इथं पाठव घरातले काम करायला आणि मग जाऊन बस. तुम्ही असं कामून बोलायला बरं? माझ्या आई बाबाचं नाव घेऊ घेऊ कामून बोलता तुम्ही त्याला? ए तोंड सांभाळून बोल बघ. मला उलटा जवाब दिलेला आवडत नाही. तुझ्या का घरचं खाऊन पिऊन नाही मी. घरातले काम कर उठून. मोठी आली सांगायला शहाणपणानं. तुझ्या नंदला पाहुणे यायलेत बघायला. उठून घरातले काम करून घेते. आई माझ्यात ताकद नाही हो. मला काम नाही होणार. तुझ्या मला 12 भानगडी सांगू नको. काही पण कर आणि उठ किचन मध्ये होय. लवकर ये बघ. हे असं कसं घर भेटलं मला? माझ्या आई बाबांना तर सगळं दिलं यांना, तरी पण हे लोक एवढे भिकारी आहेत मला माहित नव्हतं. साधं दवाखान्यात सुद्धा घेऊन जात नाहीत मला. एवढे पैसे कुठं खराब होणार आहेत त्यांचे. माझ्या माहेरी पण मला जाऊ द्यायला तयार नाहीत. फोन करा म्हणलं मी माझ्या आईला, तर फोन सुद्धा घेतला माझ्या हातातून. आणि मला छळतायत. मला म्हणतायत की जर तू तुझ्या माय बापाला काही सांगितलं तर तुला मारून टाकेन. म्हणून मला काही कळलं पण झालं मी त्यांना कसं आणि काय सांगू. आता उठतीस का तिकडच मरणार आहेस? मारीला अजून मार. या मूर्ख बाईला साधा चहा नाश्ता टेबलावर नेऊन ठेवता येत नाही ला. तुझे लय नाटक चालले. तर तुला काय वाटायले घरातले काम तू एकटीच करायलीस? मार दादा मार या बाईला. एवढे चांगले पाहुणे आले होते मला बघायला. मला ते पोरग लय पसंत करत गेलं आणि मी पण. या बाईनं त्याच्या अंगावर चहा नेऊन टाकला. ही बाई जेव्हापासून घरात आली ना तेव्हापासून नुसता त्रासच द्यायली. नका हो, नका मारू, मला नका मारू. माझ्या अंगात ताकद नाही. मला चक्कर आली होती. मला पुढचं काही दिसलं नाही. म्हणून माझ्या हातातला चहाचा कप खाली पडला. माझी तब्येत बरोबर नाही हो. नका मारू मला. असं छळ कामून करायले तुम्ही माझं. कुठून आली की आमच्या घरामध्ये? 56 पोरी मधून शोधून काढलं होतं हिला. धड कोणते घरातले काम करता येत नाही, कोणाला बराबर बोलता येत नाही हिला. आज तर बाईनं हद्दच केली. पाहुण्याच्या अंगावर कुठे चहा टाकतात का? काय विचार करत असतील ते आमच्याबद्दल? सूरज हिला ना आज सोडूच नको बघ. हिला चांगलीच एक झिपोट्या धरून हिला चांगलेच थोबाड सुजव. आई तुम्ही तरी असं म्हणू नका की आई. मी किती दिवसाची बिमार आहे. मला जर दवाखान्यात दिलं असतं तर मी बरी पण झाले असते नाही. पण तुम्ही मला दवाखान्यात न झाल्या. माझी तब्येत बरोबर नाही ना आई. तुम्हाला कसं समजणं झालंय? तुमच्या लेकी सोबत जर असं झालं असतं का तुम्ही घरी ठेवलं असतं का? एका गोळीवर भागलं असतं का ताईचं? दवाखान्यात नेवावं लागलं असतं ना तुम्हाला आई. मग मला तुमची लेक समजून दवाखान्यात न्या आई. असा छळ करू नका माझा. आई मारू नका हो तुम्ही पण. अहो तुमची बायको आहे हो, तुमची अर्धांगिनी. तुम्ही असं का करताय माझ्या सोबत? समजून घ्या की मला. माझी तब्येत बरोबर नव्हती. माझे हात तर कापले म्हणून ते चहा खाली पडला हो. मारू नका मला, मारू नका. तुझे हात थरथर कापले म्हणून चहा पडला. बरं एक काम करू, आपण तुझे ना हातच मोडून टाकू ना. नका हो, नका नका नका
सूरज सोड आता, आजच्या पुरतं बस झालं हिला. आजचा डोस पूर्ण झाला हिचा. पण जर उद्यापासून हिनं पुन्हा असे नाटकं केले तर माझ्या इतकं वाईट नाही. माझ्या ना आईमुळे तू आज वाचलीस, नाही तर ना तुझं तोंडच फोडलं असतं. मग असे माझे पुढचे 2 वर्ष असेच मार खाण्यात गेले. मग कधी चहा पडला म्हणून, तर कधी गव्हामध्ये खडे राहिले म्हणून. घरामध्ये एवढा नीटनाटकेपणा होता की मी एका कपड्याची घडी सुद्धा जर बराबर केली नसेल तर त्या गोष्टीवरून सुद्धा मला मारलं गेलं. कधी कधी तर वाटायचं मी जीव देऊ काय की, पण पुन्हा वाटायचं की कधीतरी चांगला दिवस निघेल आणि माझे हे वाईट दिवस संपतील. सुखाचे दिवस कधी ना कधीतरी माझ्या वाट्याला येतील. मी माझ्या माहेरी पण गेले होते. 1 महिना राहिले. तिथं माझी लहानी बहीण बिना लग्नाची होती. तिचं बघून मला वाटायचं कधी मी जर तिथंच राहिले तर माझ्या बहिणीला कोणी बघायला येणार नाही. माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद होईल. म्हणून मी हे विचार करून आले की ते माझं घर आहे. आजपर्यंत मी मार खाल्ला, सहन केलं. कधी ना कधीतरी दिवस चांगला निघेल माझ्यासाठी. म्हणून मी तिकडनं निघून माझ्या सासरी मी पुन्हा आले. पण पुन्हा तो काळा दिवस, काळी रात्र, मला मारहाण. मी सहन करत एवढं सहन केलं की मला बोलत होते की तू वांझोटी आहेस. लग्नाला 2 वर्ष झाले, तुला बाळ का होत नाही. मग पुन्हा मला त्या गोष्टीसाठी मारहाण झाली. मला बाळ का होत नाही. मी दवाखान्यात सुद्धा ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न केला. 1-2दा गेली, पण डॉक्टर बोलले की होईल, असं न होण्यासारखं काहीच कारण नाही. तरी पण घरी मला या गोष्टीसाठी खूप छळ केला माझ्या घरच्यांनी. माझ्या सासूनं उठता बसता लाथा घातल्या. नवरा तर एवढा मारत होता की मलाच कळत नव्हतं की मी काय करायले. कधी तर असं वाटायचं की मी पागल झाले. कारण मी एकांतामध्ये मी स्वतःशीच बोलू लागले. मला कळत नव्हतं की मी काय बोलायले. मग मला असं वाटायचं की माझं बाळ आहे, माझ्या जवळच आहे माझं बाळ. माझ्या डोक्यावर खूप मोठा परिणाम झाला. पण मला समजत होतं की मी काय करायले, मी कुठे आहे, माझ्या सोबत कोण आहे. मला सगळं समजत होतं. पण असं वाटत होतं की मी अशीच बरी आहे आता. माझं राहिलेलं आयुष्य मी असंच काढेन. असंच. मग मी त्या काळ कोठडीत, त्या खोलीत कित्येक दिवस बंद होते. दिवसातून कधीतरी राहिलेली शेळी भाकरी, मीठ यायचं, खायची. असं वाटायचं की मार खाण्यापेक्षा हे खाल्लेलं बरं. म्हणून शांत राहिले. ए महाराणी, काय दूध गॅसवर ठेवलं होतंस? तेव्हा माईला बोलवलं होतंस का बापाला बोलवलं होतंस गॅस बंद करायला? आई मी विसरले वाटतं. माझ्या लक्षातच नाही की गॅस चालू आहे ते. दूध उसा गेलं का आई? ताई तुम्ही एवढं सहन केलं? हो राधिका, हे लोक खूप खराब आहेत. तू जा घरातून या लवकर निघून, नाहीतर तुझा पण हाल माझ्यासारखा करतील. तुला पागल करतील हे लोक, पागल. नाही ताई, या लोकांना शिक्षा दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तुमचा जो छळ केलाय ना यांनी, त्याची तर शिक्षा यांना भेटणारच. नको राधिका, त्यांना जर समजलं
की मी तुला हे सगळं सांगितलं तर हे तुला तुला खूप मारतील राधिका. तुला घराच्या बाहेर पण पडू देणार नाहीत कुणाला काही सांगण्यासाठी. ह्या गोष्टी तुला समजल्या हीच खूप मोठी गोष्ट आहे. तू गप निघून जा या घरातून. माझं राहिलेलं थोडंसं आयुष्य मी हे सोंग करेल की मी वेडी आहे आणि त्या एका खोलीत पडून राहील ना मी माझ्या माहेरी जाऊ शकते ना मी इथं सुखात राहू शकते. त्यापेक्षा मी अशी वेडीच बरी. हे सोंगच बरं आहे माझ्यासाठी राधिका. तू जा इथून, तू जा. नाही ताई, नाही, मी या घरातून मुळीच जाणार नाही. तुम्हाला तुमचा न्याय मिळाल्याशिवाय आणि त्या लोकांना शिक्षा दिल्याशिवाय मी या घरातून कुठंच जाणार नाही. पण पण राधिका, हे करणार कसं? ताई, ही आजची रात्र आणि उद्या सकाळी या दोषींना त्यांची शिक्षा भेटेल. ते जातील आता त्या काळ्या कोठडीत आणि तुमची होईल या खोलीतून सुटका. अगं राधिका, आजच्या दिवस का चहा आणतेस की नाही? मला वाटतं ही पण तिच्यासारखीच मंद आहे काय की. कमला, तुला काही समजत आहे का नाही? सारखं तुझं घरानं नेहमीच हे असं नाही झालं, ते तसं नाही झालं. जरा व्यवस्थित राहाय की. कुणाला काही पण बोलत राहतीस तू. ते लेकरू आहे, घरची सून आहे, काही पण बोलणं, कसं आगाव सगाव बोलणं. आता चहासाठी बोलायची तुला काय गरज आहे? आणतच असेल की. हो, तुम्ही जरा शांत बसा. मोठीला डोक्यावर चढून घेतला तर कसं झालं माहित नाही का तुम्हाला? शांत राहत जा तुम्ही. बोलायचं कळत नाही तुम्हाला काही. राधिका आमरेचं हेच घर आहे का? हो 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 हो, हेच घर आहे. पण तुम्ही सर इथे? हो, तुमच्या सुनेनं कंप्लेंट केली आहे. कंप्लेंट कशाबद्दल सर? हेच की तुम्ही तुमच्या मुलाचं दुसरं लग्न केलं, ते पण पहिली बायको घरात असताना. दुसरं लग्न? हो मॅडम. राधिका, हे काय केलंस तू? मॅडम, मी ना हे सगळं काही बरोबर केलं. जे तुम्ही मारहाण केली ना तुमच्या मोठ्या सुनेला आणि न सांगता माझ्या सोबत पुन्हा लग्न केलं आणि तिचा एवढा छळ केला, त्याच्याबद्दल तुम्हाला शिक्षा व्हायलाच पाहिजे. सर, मॅडम, हा माझा नवरा, ती माझी सासू आणि ते माझे सासरे आणि ती जी शेवटला उभी राहिलेली आहे ना, ती या घरची मोठी सून, या मूर्ख माणसाची बायको. यांनी यांच्या बायकोसोबत सुनेसोबत खूप छळ केला. तिला मारहाण केली. तिला लेकरू का होत नाही या गोष्टीसाठी खूप छळलं. सर, मॅडम, यांना सोडू नका. यांना खूप शिक्षा द्या, खूप मोठी शिक्षा द्या. यांनी एका मुलीचं नाही तर दोन मुलीचं जीवन खराब केलं. अशा लोकांना तर शिक्षा झालीच पाहिजे. राधिका, काय राधिका आई? एक मुलगी येते ना, तिला सुनासारखं नाही तर लेकीसारखं वागवावं लागतंय. काय केलं तुम्ही तिच्यासोबत? काय हाल करून ठेवला. ती चांगली असताना सुद्धा तिला वेड्याचं सोंग करावं लागलं. कशासाठी आई? कशासाठी? कामासाठी? घरातल्या कामासाठी? का मूल होत नाही म्हणून त्याच्यासाठी? तुम्हाला पण लेक आहे ना. उद्या तुमच्या लेकीसोबत जर असं झालं तर? किती विश्वासानं येते एक मुलगी आपल्या घरामध्ये. किती विश्वास असतो या परिवारावर. आपलं माहेरचं सगळं सुख सोडून ती या घरासाठी येते आणि तिचा असा छळ केला जातो. राधिका, वेडी झालीस का तू? अहो तुम्ही तर शांत राहा हो. तुम्हाला कळते तरी का बायको काय असते ते? अर्धांगिनी असते बायको. तुमच्या सुखा दुःखात उभी राहते ती असते बायको, ना की तुमचा मार खाण्यासाठी ती या घरात आली. काय समजून तुम्ही तिला मारलं? एक स्त्री आहे म्हणून? का तिच्यात ताकद नाही म्हणून? का तिला मूल होत नाही म्हणून? का ती फक्त एक नौकरानी आहे म्हणून? काय दोष होता तिचा? कशासाठी मारलं तुम्ही तिला एवढं? वेडी झाली ती. वेड्या गतीला मारलं. कशासाठी? उद्या जर तुमच्या बहिणीसोबत असं झालं, सहन करसाल तुम्ही? काय वेदना झाल्या असतील तिला, किती त्रास झाला असेल. मिठासोबत तुम्ही तिला भाकर खाऊ घातली. एवढं घेऊन आली ती तिच्या माहेरातून आणि तिला एका मोलकरणीपेक्षा कमी लेखलं तुम्ही. तुम्ही माणसं नसून तुम्ही जनावर आहात, जनावर. मॅडम, सर, अटक करा यांना आणि आमच्या डोळ्यापुढून घेऊन जा. नाही पाहिजे असा संसार मला. नाही पाहिजे नवरा आणि नाही पाहिजे अशी सासू मला.
चल ताई, झाली सुटका तुझी. सुमन, राधिका, माफ करा मला. चूक झाली माझ्याकडून. तुम्ही मला आई म्हणता ना, मग आई सोबत असं करू नका. आई, आईचा अर्थ कळतो? माझ्या प्रिय मैत्रिणींनो, अत्याचार सहन करणं ही कमजोरी नाही, पण त्या विरुद्ध उभं राहणं हे खरं शहाणपण आहे. अत्याचार हा सहन कधीच करायचा नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रांनो, ही आजची आमची कथा कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.